तर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या शनिवारच्या सत्संग कार्यक्रमामध्ये. तर बरेच दिवसाच्या अंतरानंतर लॉकडाऊननंतर आता हे सत्संग सुरू झाले तिथं आणि बरेच गावातले पण चालू झालेले आहेत त्या आणि कार्तिक मास पण सुरू झालेला आहे. आता भगवान दामोदरांची बी कथा श्रवण करायचं आहे आपल्याला. पण त्याच्या आधी आपण जे नियमित इथं भगवद्गीतेचं श्रवण करतोय आणि ते श्रवण आपलं आलेलं आहे 7व्या अध्यायापर्यंत आणि 7व्या अध्यायाचा 7वा श्लोक आहे आज. तर भगवंत या अध्यायामध्ये 1 ते 7 पर्यंत आपली जे प्रकृती आहे, 2 प्रकारची प्रकृती त्यांच्याबद्दल सांगतात. तर भगवंताची एक आहे प्रकृती म्हणजे भौतिक प्रकृती आणि एक आहे आध्यात्मिक प्रकृती. भौतिक म्हणजे ही जड या जगतमध्ये जे पसरलेली आहे, जसे भगवंताने आधीच सांगितले, भूमी रापो अनलो वायू खम मनोबुद्धी एव च अहंकार इतियम में भिन्ना प्रकृति अष्टधा. की भूमी रापो अनलो वायु खम मनोबुद्धिरेव च अहंकार इतियम में भिन्ना प्रकृति अष्टधा. तर ही भौतिक प्रकृती अष्टधा, 8 प्रकारची प्रकृती. 8 प्रकारची तुमचं लक्षात पण राहायला पाहिजे. सरळ आहे, 5 आणि 3 लक्षात ठेवायचं. 5 म्हणजे 5 तत्व, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. हे कोणाची प्रकृती आहे, शक्ती आहे? भौतिक शक्ती भगवंताची आहे. ह्या वस्तूला कोणी म्हणू शकतो काही माझी आहे म्हणून? पृथ्वीला कोणी बोलू शकतो पृथ्वी माझी आहे, ही पृथ्वी माझी आहे? आम्ही म्हणतो भारत माझा आहे, अमेरिका पाकिस्तान माझा आहे, है ना. ज्या क्षेत्रामध्ये जन्म घेतले की तो माझा आहे, किंवा जास्त पुढे गेले तर अजून महाराष्ट्र माझा आहे, बरोबर आहे. तर असं आम्ही आपल्या राष्ट्राला म्हणतो, है ना. पण खरं महाराष्ट्र आपला आहे का? अहो, आपला गावसुद्धा आपला नाही आहे. आणि एवढाच नाही, आपला घरसुद्धा आपला नाही आहे. अहो, एवढाच नाही, आपला देहसुद्धा आपला नाही, सोडून द्यावा लागतो. हे भाड्याचं घर आहे, बरोबर आहे. पण कधी कधी आम्ही असं बोलतो, मी महाराष्ट्राचे, मी माझा महाराष्ट्र आहे ना, माझा भारत आहे ना. पण असं कोणाला बोलताना पाहिलं माझी धरती माझी पृथ्वी, असं कोण बोलतं का? नाही बोलत का? बोललं पाहिजे ना. हे पण आपलीच आहे, पूर्ण पृथ्वी आपली आहे. वसुधैव कुटुंबकम अयम निज परो वेत्ती. हे माझे आहेत आणि जे दुसरे आहेत ते दुसऱ्याचे आहेत. ह्याला म्हणे गणना लघुचेतसाम. ह्याला काय म्हणतात? गणना लघुचेतसाम. जे खूप छोटे विचारांचे लोक आहेत, असे लोकच गणना करतात. हे फक्त ह्या गावातले किंवा या घरातलेच माझे नाही, ते दुसरे, ते परके. अयम निज परो वेत्ती. हे माझे आहे, निज म्हणजे माझे निजी आहेत हे, आणि परो वेत्ती गणना लघुचेतसाम. पण उदार चरिता नाम तो. पण जे उदार चरित्र व्यक्ती असतात, वसुधैव कुटुंबकम, पूर्ण पृथ्वीच्याच जीवांना, प्राणीला, समाजला काय म्हणतात? परिवारसारखा बघतात, आपलेच म्हणून बघतात. प्रभुपाद तर अमेरिकामध्ये प्रवचन देत असताना म्हणतात, तुम्ही फक्त आपले नॅशनॅलिटी किंवा आपलं काय राष्ट्रीयता फक्त मानवालाच देता म्हणतात प्रभुपादजी, है ना, मनुष्याला. पण तुमच्या देशातले गायीसुद्धा तुमचेच नागरिक आहेत म्हणतात. कुत्रे, डुकरं हे सगळे तुमचेच. आता महाराष्ट्रामध्ये एखाद गाय असेल, कुत्रं असेल, तर ते महाराष्ट्रीयन आहे का नाही? बरोबर आहे का नाही? जसं अमेरिकामध्ये प्रवचन देताना म्हणतात. तर हे विचार, खूप उच्च विचार आपण जागृत केला पाहिजे. प्रभुपाद त्यासाठी सांगत होते की तुम्ही फक्त तुमचे जे मनुष्य आहे त्यांना तुम्ही नागरिकता देता, है ना. पण जनावरांना नागरिकता देत नाही, तर त्यांना कापून खात आहे, तर त्यांनी कुठे जायचं? म्हणून पूर्ण पृथ्वी बी आपली आहे. आणि अशाच प्रकारे भूमी रापो अनलो वायू खम मनोबुद्धिरेव च अहंकार इतियम में भिन्ना प्रकृती अष्टधा. तर अशा प्रकारे माझे 8 प्रकारची भौतिक प्रकृती आहे म्हणतात भगवंत. ह्याच्यावर प्रवचन झालेलं आहे वाटतं इथं. तर ही भौतिक प्रकृती झाली. भौतिक प्रकृती सांगण्यासाठी मी सांगितलं, पण आध्यात्मिक प्रकृती पण आहे भगवंती.
कारण भगवंत म्हणतात या व्यतिरिक्त एतत् योनिर्भूतानि सर्वाण्युतिधारे अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. या सर्व सृष्टी प्राणी मात्रचा उगम या दोन शक्तींमध्ये होते. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्याच्या उत्पत्तीकर्ता आणि प्रलयकर्ता ही मीच आहे हे निश्चितपणे जाण. म्हणजे ह्याच्या सृजनकर्ता आणि हे शक्तीचा प्रलयकर्ता हे दोन्ही कोण आहेत? भगवंतच आहेत. आणि म्हणतात ह्या व्यतिरिक्त माझी एक आध्यात्मिक शक्ती आहे, पराप्रकृती. ह्याला काय म्हणतात? अपराप्रकृती. अपरा म्हणजे भौतिक, जे प्रकट होते आणि नष्ट होते. ह्या जगातले सगळे वस्तू, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, हे सगळं प्रकट होतात, प्रलयाच्या वेळेस पुन्हा नष्ट होतात, प्रकट होतात. पण भगवंताच्या धामात पण भगवंताची पराप्रकृती आहे, जे कधीच नष्ट होत नाही किंवा त्याच्यापासूनच सर्व हे वस्तू येतात. जसं आपण पाहिलं असेल दही लावताना दही, तर दहीसाठी त्याच्या बीज ठेवावं लागते, विरजन म्हणतो आपण, है ना. आणि मग कितीही दूध असला की त्यात टाकलं की पुन्हा दही तयार होतो, है ना. तर तशाच प्रकारे ही सर्व वस्तू भगवंताच्या आध्यात्मिक धामामध्ये, आध्यात्मिक रूपामध्ये आहेत. आणि जेव्हा जेव्हा भगवंतांना ही गरज पडते सृष्टीची, तर त्याचा ते यूज करतात, इथं पुन्हा याचा विस्तार करतात भौतिक प्रकृतीचा. तर भगवंताच्या धामात जे पराप्रकृती आहे त्या पराप्रकृतीमध्ये येते जीव. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे सगळं आहे जे भौतिक आहेत. आणि मेटरला काय म्हणायचं, पदार्थ आहे ते. ह्यामध्ये जीव नसतंय. जे काय आम्ही आता आपण म्हणताना म्हणतो जीव, पाण्यामध्ये जीव असतो, जीवन असतो, जल ही जीवन आहे. पण त्या जीव वेगळा आहे. जरी ते पाण्यामध्ये आहे, पृथ्वीमध्ये पण आहे, झाड झुडुलीमध्ये आहे, पण जीव हा वेगळा आहे. ही भगवंताची प्रकृती आहे. जसं मन, बुद्धी आणि अहंकार हे सुद्धा भौतिक प्रकृती आहे. समजलं ना. आता आज जे वर चर्चा होत आहे ते आत्माची, ही भगवंताची खरी शक्ती आहे. आणि प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात की कुठलीही वस्तू जे आहे, जड वस्तू आहे भौतिक, त्या जड वस्तूपासून दुसरी जड वस्तू निर्माण होते का? आता पृथ्वी एक आहे, तर केव्हापासून एकच आहे ना. हे पृथ्वीचे दोन झाले का? दोन पृथ्वी, है ना. सूर्य आहे, एक आहे, त्याच्यापासून एकच आहे, है ना. तर अशा प्रकारे हे जड वस्तूपासून दुसरी जड वस्तू उत्पन्न होऊ शकत नाही जोपर्यंत त्यामध्ये जीवात्मा नाही किंवा जीव नाही. जसं जड वस्तू आहे, टेबल आहे, त्या टेबलची दुसरी टेबल होत नाही. पण एखादा मनुष्य असेल तर त्या मनुष्यापासून दुसरा मनुष्य होतो, त्या गायीपासून दुसरी गाय होते, त्या झाडापासून दुसरे झाडं होतात. कसे होतात? ते जीव आत्मा आहे त्यामध्ये. तर जीव आत्मा आहे ते भगवंताची पराप्रकृती आहे आणि ती चालवते सर्वांना. मन, बुद्धी आणि अहंकारला सुद्धा तेच चालवते. सर्वांमध्ये मन आणि बुद्धी आणि अहंकार असतो. मूर्ख माणसामध्ये बी बुद्धी असते. कधी कधी म्हणतात ह्याला काय डोकं नाही आहे, त्याला सुद्धा डोकं असते. बरोबर आहे का नाही? कमी जास्त असू शकतोय पण असतंय. एकदा एक मूर्ख होता, तो गावात त्याला लय चिडवायचे लोक. त्याला वाटला या गावात आता काही आपलं काही खरं नाही, आपला खूप मोठा प्रचार झाला आहे, मी मूर्ख आहे म्हणून, आपण हे गाव सोडून दुसऱ्या गावाला निघून जावं, तेव्हा सुख भेटेल. म्हणजे बुद्धी आहे का नाही त्याला, ते गाव सोडून जायला पाहिजे म्हणून. पण तो दुसऱ्या गावात गेला आणि दुसऱ्या गावात गेल्यानंतर तिथं काय लेडीज हापश्यावर पाणी भरायला येतात ना, नळ असतं, टेप असते, तिथे गेला आणि पाणी पित होता तो. आणि पाणी पित असताना पाणी चालू केला, पाणी प्यायला लागला. पाणी पिऊन झाल्यावर बस 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 म्हणते नळाला तो. तर तिथं काय बाया होते, लेडीज होते, ए मूर्खा म्हणले, बंद कर की, असं म्हणलं. अहो तुम्हाला कोण सांगितलं मी मूर्ख आहे म्हणून म्हणलं. त्याला वाटलं की ह्या गावात तर माहीत पडलं आहे, पण दुसऱ्या गावात माहीत पडणार नाही. बरोबर आहे का नाही? पण प्रभुपादजी सांगतात की एखाद्या मूर्खाला त्याच्या बोलण्यावरने ओळखता येते. प्रभुपादजी लिहितात की मूर्ख जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तो ओळखू येत नाही. कोण व्यक्ती किती ज्ञानी आहे, किती विद्वान आहे, किती आत्मसाक्षात्कारी आहे, तो जेव्हा बोलतो
तेव्हा कळते. तर त्याच्या व्यवहाराने, त्याच्या लक्षणाने व्यक्तीला ओळखू शकतो आपण. तर मन, बुद्धी आणि अहंकार. आणि मूर्ख लोकांना पण लय अहंकार असतो बरं का. उलट मूर्खांना जास्त अहंकार असतो. आणि जे ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, त्यांना फार कमी अहंकार असतो. पण अहंकार असतो. अहंकार 2 प्रकारचे सांगितले का प्रभूजींनी गेल्या प्रवचनमध्ये. एक असते मिथ्या अहंकार आणि एक असतो सत्य अहंकार. 2 प्रकारचे अहंकार. मिथ्या अहंकार म्हणजे या शरीराला स्वतः समजणे, भौतिक प्रकृतीशी आपला संबंध जोडणे, हा मिथ्या अहंकार. आणि सत्य अहंकार म्हणजे दासोस्मी, मी भगवंताचा दास आहे. आपण जे म्हणतो मी असं आहे, मी तसं आहे, मी तसं आहे, पण एखाद वेळी जर बोलले मी भगवंताचा दास आहे, गर्व से कहो हम भगवान के दास आहे, तर मग हे काय झाला, सत्य अहंकार झाला. ही ओरिजिनल आपली पहिचान आम्हाला कळली. तर अशा प्रकारे मन, बुद्धी आणि अहंकार. तर कधी कधी शरीर सुटल्यावर, हा शरीर भौतिक शरीर सुटल्यावर आत्मासोबत मन, बुद्धी आणि अहंकार पण जातो त्यांच्यासोबतच. तर हे भगवंताची भौतिक प्रकृतीमध्येच किती आहेत, 8. आणि आत्मा जे आहे भगवंताची आध्यात्मिक प्रकृती आहे. आणि जे भक्त आहेत ते भगवंताच्या जी पराप्रकृती आहे त्याचा आश्रय घेतात. ते हे प्रकृतीचा आश्रय घेत नाही. ही प्रकृतीचा वापर करतात. जसं पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ह्यांचा आपण वापर करतो, घेतो, पाणी घेतो, पाणी पितो, पाणीने आंघोळ करतो, ह्याचा उपयोग करतो, पृथ्वीवर राहतो, धरतीवर राहतो, पण ह्याचा आश्रय घेत नाही. आता मन, बुद्धी, अहंकार शिवाय कसं चालणार आहे ना. तर त्याचा यूज करतो. मनाला भगवंताच्या चरणी लावतो आहे ना, बुद्धीला भगवंताला जाणून घेण्यासाठी वापरतो, अहंकाराला कुठे लावतो, भगवंताची सेवेमध्ये, भगवंताच्या भक्तांच्या सेवेमध्ये लावतो, ह्याचा वापर करतो. आणि ही जे 8 प्रकारची प्रकृती आहेत त्यामध्ये हवा, ऑक्सिजन घेतो, वास वगैरे, वास घेतो, ऑक्सिजन घेतो, मन, बुद्धी, अहंकार, नाही, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, अग्नीचा उपयोग करतो आम्ही सर्व, पण हे भौतिक आहेत. आणि हे जे भगवंताची पराशक्ती आहे, आत्मा आहे, त्याच्या पुष्टीसाठी, त्याच्या इंद्रियांच्या संतुष्टीसाठी ही वस्तू आहेत, आत्म्याला आनंद देण्यासाठी. आलं लक्षात. आपलं शरीर आहे ना, ह्याला आता हे पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश नाही मिळाला तर ह्या शरीर, आत्मा राहू शकते, पण शरीर राहू शकत नाही. शरीराला हे आवश्यक असतात. तर भगवंताची जी शक्ती आहे हे याचा उपयोग करते. उपयोग समजला ना सर्वांना. पृथ्वी, जल, अग्नी, वायू. आणि हेच वस्तू आपण काय करतो, इथून भगवंताला अर्पण करतो. जसं पूजा करतो, तर पूजा करताना आपण काय अर्पण करतो, सर्वात आधी धूपम है ना, धूपम, दीपम, नैवेद्यम पूजेमध्ये असतं ना सर्व, पुष्पम, गंधम. तर धूप म्हणजे काय असते, पृथ्वीचा अंश आहे. पृथ्वीमध्ये काय असते, सुगंध असते. जेव्हा पहिला पाऊस पडतो तर सुगंध येते एक प्रकारची, माहीत आहे, खूप सुंदर आणि मधुर असते ती सुगंध. त्या जे अगरबत्ती किंवा धूप बनवला जातो त्यामध्ये असते, आणि ते आम्ही भगवंतांना अर्पण करतो, धूपम. पुन्हा दीपम म्हणजे काय, अग्नी, तर भगवंताला दिवा अर्पण करतो. पुन्हा अर्घ्यम, अर्घ्यम म्हणजे काय, पाणी, पाणी अर्पण करतो का नाही, पाणी. अर्घ्यम नंतर काय अर्पण करतो, वस्त्रम, भगवंताला पाणी अर्पण केलं तर भगवंताला पोचण्यासाठी वस्त्रम. तर वस्त्रसुद्धा भगवंताच्याच प्रकृतीतून निर्माण झालेलं आहे ना. मग वस्त्रम नंतर काय अर्पण करतो, पुष्पम. तर पुष्पमध्ये गंध आहे, सुगंध आहे, तर पृथ्वीचे अंश आहे, ते सुगंध अर्पण करतो. त्यानंतर काय अर्पण करतो आपण, पुष्पम नंतर हवा, चामर, व्यजनम हे अर्पण करतो. इथं आहेत ना कुठं अडकवलेले, आहेत, तर ते अर्पण करतो, म्हणजे भगवंताला हवा देतो है ना. आणि नंतर काय करतो, शंख वाजवतो. तर शंखामध्ये काय असते, आकाश, ध्वनी होते का नाही, तर ध्वनी कुठून होते, आकाश तत्वातून होते. आणि जो शंख, आम्ही आकाशसुद्धा भगवंताला अर्पण केलं, बरोबर आहे का नाही. कोणी म्हणा अरे आकाशला कसं अर्पण करायचं भगवंताला, ध्वनी रूपमध्ये शंख वाजवून.
आणि त्यानंतर काय करतो आपण, त्या आरती नंतर दंडवत प्रणाम, म्हणजे आपला अहंकार, जेव्हा आपण दंडवत करतो भगवंताला वैष्णवांना तर अहंकार कमी होते. तर अहंकार अर्पण केले आणि हे सर्व करत असताना आपलं मन तिथं लावतो आणि तिथं आपली बुद्धी लावतो. म्हणून अशा प्रकारे 8ही जी वस्तू आहेत भगवंताच्या सेवेसाठी आहेत आणि आत्मा आणि परमात्माच्या सेवेसाठी आहेत. आणि हे भौतिक आहेत, पण जेव्हा हे भगवंताच्या सेवेत लावले जातात तर हे दिव्य होतात. तर ही जे सर्व वस्तू आहेत भगवंताची आहेत. भगवंत म्हणतात हे माझी आहे. आपण म्हणू शकत नाही माझी, माझं हवं आहे म्हणून. ऑक्सिजन माझा आहे, डॉक्टर कशाला पैसा घेतोय ऑक्सिजनचे, है ना? आहे की ऑक्सिजन इथं आहे, रूममध्ये भरलेलं आहे, है ना? पण हे वस्तूंना आपण काहीतरी एखादा ह्याच्यामध्ये बंद करतो आणि त्याच्यावर आपला सिक्का लावतो आणि म्हणतो हा ऑक्सिजन सिलेंडर ह्या कंपनीचा आहे, है ना? किंवा अमुक अमुक वस्तू ह्यांच्या आहे, त्यांच्या आहे. पण हे सर्व वस्तू कोणाच्या आहेत? भगवंताचे, मालकीचे आहेत. म्हणून भगवंत म्हणू शकतात माझे आहेत. आणि आता आजच्या श्लोकमध्ये भगवंत म्हणतात मत्तः परतरम नान्यात, मत्तः परतरम नान्यात किंचित अस्ति धनंजय, आणि मयी सर्वम इदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. आणि हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असं दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. आणि आपल्याला वाटतंय की हे पृथ्वी फिरतोय, सूर्य चंद्र फिरतोय, सर्व काही आपोआप चाललेलं आहे. पण भगवंत इथे एक उदाहरण देतात. कोणचं उदाहरण? जसं कोणाकडे मोतीचा हार आहे का इथं गळ्यात? हां, मोतीच्या नाही पण कंठी तर आहे ना. तर ह्या कंठी हार इथं दोरा दिसतोय का तुम्हाला? दिसतोय? हे फुलाचा हार आहे, ह्याचा दोरा दिसतोय का? हां, पण हे कशावर टिकलेलं आहे? त्या दोरावरच टिकलेलं आहे. तसंच भगवंत आम्हाला दिसत नाही, पण हे सर्व वस्तू, सर्व काही कोणाच्या प्रभावाने टिकलेलं आहे? भगवंताच्या. म्हणून भगवंत म्हणतो मत्त परतरम नान्यत, माझ्यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. आणि सर्व काही माझ्याद्वारे संचालित होते आहे. आणि सूत्रे मणी गणाईव, जशा प्रकारे जे सूत्र म्हणजे दोरा आणि मणी म्हणजे त्याच्या मणी ओवलेले असतात, तसंच पूर्ण सृष्टी, पृथ्वी, जल, आम्हाला वाटते हे जल वाहून का जात नाही ना, कसं काय एवढं मोठा जलाचा साठा भगवंताने टिकून ठेवले, पृथ्वीला भगवंताने टिकून ठेवले, सूर्यचंद्राला भगवंताने आपल्या आपल्या कक्षेमध्ये स्थापित केलेले आहेत. पण भगवंत दिसत नाही म्हणून आम्ही काय म्हणतो, सर्व ऑटोमॅटिक चाललंय. कधी कधी ऑटोमॅटिक घडी असते हातात, नाही घडी कोणची आहे म्हणे ऑटोमॅटिक आहे, हे काटेवाली आहे, है ना? आणि काटेवाले मशीनला काय, काटेवाली घडीला मशीन फिरवते आणि ऑटोमॅटिक घडी काय ऑटोमॅटिक चालते का? त्याला पण बॅटरी असते, बरोबर आहे ना? आणि त्यालाही कोणतरी बनवलेलं आहे. तसंच हे सृष्टीला पण भगवंताने बनवलेले आहेत. आणि भगवंत म्हणतं हे सब माझ्याद्वारे. आणि मत्त परतरम नान्यत, माझ्यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आपण भरपूर शास्त्र, पुराण, वेद सर्व काही वाचलं असणार. हां, आपल्या कृष्ण भावनामृत संघमध्ये यायच्या आधी भरपूर काही प्रवचनं, कीर्तनं ऐकले असणार. बरेच ठिकाणी आपण गेले असणार. तर तिथं कधी कुठल्याही देवताला किंवा ब्रह्माजी, शिवजी, इंद्र, चंद्र कोणालाही तुम्ही असं बोलताना ऐकलं आहे का, माझ्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही म्हणून? बोलतात कधी? शिवजी बोलतात असं कधी? ब्रह्माजी म्हणतात माझ्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. इंद्रने कधी बोललंय? एकदा त्यांना वाटलं होतं मी सर्वश्रेष्ठ आहे म्हणून, पण भगवंताने गोवर्धन पर्वत उचलून दाखवून दिलं तुमची अवकात किती आहे. बरोबर आहे का नाही? तर कुठला देवी देवता हा शब्द वापरू शकत? मत्तः परतरम नान्यत, माझ्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही, सर्व काही मीच आहे, हे फक्त भगवान श्रीकृष्णच म्हणू शकतात. आणि प्रभुपादजी तात्पर्यामध्ये तर भगवद्गीतेमध्ये अशा प्रकारचे अनेक श्लोक आले आणि अनेक वेळेस भगवंतांनी म्हणलेले आहेत. जसं अहम सर्वस्य प्रभव मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मा बोधाभाव समन्विता. तर आणि म्हण सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण भज, फक्त सर्व काही त्याग कर आणि माझी शरण या.
तर बरेच वेळा आम्हाला लोक म्हणतात की तुम्ही श्रीकृष्णाचीच भक्ती का करता, इतर देवी देवताची का करत नाही, असं आम्हाला प्रश्न विचारतात जेव्हा आम्ही प्रचारासाठी जातो. तर हेच कारण आहे की भगवंत स्वतःच म्हणतात की माझ्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही आहे. आणि आपल्याला माहीत असेल आपल्या सनातन संस्कृतीमध्ये भगवद्गीतासारखा शास्त्रप्रमाणे दुसरा कुठलाच नाही आहे. तर मग भगवद्गीता वाचतोय, भगवद्गीता वाचल्यानंतर आम्ही भगवंताची भक्ती करतोय, तर ह्यात काय चुकीचं आहे? हां, पण बरेच जण भगवद्गीता वाचतात पण त्यांना भगवद्गीता समजत नाही. ते बरेच देवी देवतांची उपासना चालूच असते त्यांची. म्हणजे त्यांना भगवद्गीता समजली का? नाही. बरेच लोक भागवत वाचतात, भागवतची कथा करतात आणि ते उपासना दुसऱ्याचीच करतात. त्यांना भागवत समजली का? नाही. आणि कोणाची तरी एकाची पूजा करायची आहे, सर्वांचीच पूजा आपल्याकडनं होणार आहे का? तर मग त्याच्यात आरोप लावायची काय गरज आहे, तुम्ही श्रीकृष्णाचीच का भक्ती करता म्हणून? बरोबर आहे का नाही? एखाद्याने गणेशची भक्ती सुरू केली तर त्यालाही आरोप, तुम्ही गणेशचीच का भक्ती करता? कोणी दुर्गाची उपासना केली की त्यालाही लोक म्हणणार तुम्ही दुर्गाचीच का उपासना करता, रामाची का करत नाही? रामाची करायला लागलं तर रामाचीच का करता तुम्ही, कृष्णाची का करत नाही? तर हे बोलणारे लोक बोलत राहतील, ते स्वतःही काय करत नाही आणि दुसऱ्यालाही काय करू देत. आणि त्यांचीही मती बुद्धी ही अनेक ठिकाणी भरकटलेली असते. पण जेव्हा आपण एक मार्ग, एक आपलं काय म्हणतं साध्य साधन निश्चय करू, तेव्हा तर आपण भगवत धामाला जाऊ. आमचा एक मार्ग निश्चितच नाही, कुठं जायचं, काय करायचं, तर मग कुठे जाणार? देवदेव भरपूर करणार पण इथंच राहणार. भगवत धामाला जाणार, देवदेव भरपूर करणार, पूजापाठ भरपूर करणार, खूप मोठे धार्मिक व्यक्ती म्हणून आमची ओळख असणार बरं का, सगळे कार्यक्रममध्ये असतात बरं का ते व्यक्ती. हां हां, सगळ्या कार्यक्रममध्ये असतात, पण फक्त ते इथंच असणार, तिकडं जाणार नाही. कारण भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये ते काय, भूतानी यांती भूतेज्या मध्ये यांती देववृता देवान पितृ यांती पितृता भूतानी यांती भूतेज्या यांती मध्याजी नो अपिमाम. की यांती देववृता देवान, जे देवताची पूजा करतात ते देवतांच्या लोकमध्ये जाणार, आणि यांती देववृता देवा पितृ यांती पितृतान, आणि जे पितर लोकांची पूजा करतात ते पितृलोकमध्ये जाणार, आणि जे भूत पिशाचांची पूजा करतात ते भूत पिशाच्या लोकांमध्ये जाणार. पण अलीकडे लोकांचे एवढा दुर्भाग्य आहे, देवांची तर पूजा करत नाही, पितर लोकांना तर आता कोणीच पूजत नाही, पिंडदान वगैरे सगळं बंद झाले, भूत पिशाची पण पूजा बंदच झाली. आता राहिले राजकारणी लोकांची आणि हिरो हिरोईनची पूजा करतात लोक. हे कुठल्या लोकात जाणार, मुंबईला का दिल्लीला? म्हणून म्हणलं की आता धार्मिक लोक राहिलेत पण त्यांना पूजापाठचे काही विधी विधान माहिती नाही आहे, काहीच माहिती नाही त्यांना. कोणाची पूजा करायचं, कशी पूजा करायचं, आरती करतो तर काय अर्पण करायचं. आता मी जे सांगितलं एकदम सायंटिफिक आहे ते. आपण बरेच वेळा प्रश्न उठतो की आम्ही भगवंताला असं असं का वाढतो, हे काय देतो, हे फुलं का देतो, हे हवा का देतो? आणि ते महाराष्ट्रामध्ये तर मी पाहिलंच नाही कोणी भगवंताला हवा देत आहेत. हवा पण भगवंताला अर्पण केलं पाहिजे, भगवंताची हवा ती. बरोबर आहे ना? तर हवा अर्पण केली पाहिजे. तर अशा प्रकारे पूजाचे विधी विधान आपण सर्व शिकलं पाहिजे, आणि ह्यामध्ये कोणाची भक्ती करायचं हे शिकलं पाहिजे. आणि हे फक्त आपल्याला या हरे कृष्ण सत्संगमध्ये शिकवलं जाते. इतर सत्संगमध्ये तुम्हाला हे गोष्टी मिळणार नाही. इतर सत्संगमध्ये तर म्हणतात तुम्ही हात वर करा आणि तुम्हाला ज्या मंत्राचा जप करायचा ते मंत्र जप करा, आणि मी इकडे पाणी मारतोय, ज्याच्या अंगावर ते पाणी पडल त्यांची दीक्षा झाली. तुम्हाला जे आवडते ते करा म्हणतात. आणि लोकांना काय आवडतंय, काय आवडते लोकांना? जे सोपं असेल, जे चांगलं आहे तेच आवडते, आणि मग ते तेच करतात. गुरु करायचं, तंबाखू खाणाऱ्यावरच पाहिजे आपल्याला, कारण आपल्याला खायचं तर आमच्या गुरुजी पण तंबाखू खाणारा पाहिजे. बरोबर आहे का नाही? आपल्यालाच हे करायचं आहे तर मग तिकडं कशाला.
ठामपणे हे फक्त हरे कृष्ण भक्तच सांगू शकतात आणि कोणी सांगू शकत नाही. कारण आमच्याकडे शास्त्राचा आधार आहे, शास्त्रप्रमाण आहे. आम्ही काय आमच्या मनातलं सांगत नाही. त्यामुळं निश्चितपणे आणि पूर्ण निर्धारपणे आम्ही सांगू शकतोय की मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. हे धनंजया, माझ्या व्यतिरिक्त दुसरा काहीच नाही आहे. जसा प्रकारे दोरामध्ये सगळे मणी ओवलेले असतात तसाच प्रकारे हे सर्व आहे. आणि तर प्रभुपादजी ब्रह्मसंहितेचा एक श्लोक कोट करतात, जे ब्रह्माजीने भगवंताची स्तुती केलेली आहे. ईश्वर परमा कृष्ण सचिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. तर भगवंत सर्व कारणांचे कारण आहेत. आणि इथं अरूपम शब्द आलाय, कारण भगवंत दिसत नाही. दिसत नाही म्हणून फार अवघड आहे. बरोबर आहे ना? दिसलं असतं तर सोपं झालं असतं, पण भगवंत दिसत नाही म्हणून अवघड आहे. तर मग भगवंताला त्यामध्ये पण जे भगवंताची भक्ती करणारे लोक आहेत, त्यामध्ये बी भगवंताची भक्ती करणाऱ्या लोकांमध्ये काही साकारवादी आहे आणि काही निराकारवादी आहेत. आणि ते अरूपम शब्दाची व्याख्या करतात की त्यांचा रूप नाही, रंग नाही, त्यांना हात नाही, तोंड नाही, पाय नाही. सृष्टी चालवतात ते. सृष्टीला सगळं काही आहे, आकार आहे. पृथ्वीला आकार आहे, सूर्याला, चंद्राला, सगळ्याला आकार आहे. भगवंताला आकार नाही म्हणतात. पण तुम्हाला एक गोष्टीने मी सिद्ध करून दाखवतो ह्या श्लोकांमधून. पृथ्वीचा आकार दिसतो आम्हाला, खूप मोठा आहे ना. पृथ्वी जड वस्तू आहे, पण या पृथ्वीपेक्षा सूक्ष्म आहे जल. जलचा आकार कसा असतो सांगा? जलचा रंग कसा असतो सांगा? वास असतो का? तर पृथ्वीमध्ये जेवढी गोष्टी त्याच्यापेक्षा कमी झाले का नाही जलमध्ये? पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो लगे उस जैसा. हां, तर पृथ्वीपेक्षा सूक्ष्म काय आहे? जल आहे. जलपेक्षा सूक्ष्म काय आहे? वायू. पृथ्वी, जल, अग्नी, सॉरी क्रम आहे त्याचा. अग्नी. तर अग्नीचा आकार कसा आहे? अग्नीचा रंग कसा आहे? आणि आपण पहा, पृथ्वी तर जड आहे, असं वर फेकले तर खाली पडते. पण जल त्याच्यापेक्षा हलका आहे का नाही? थोडं हलका आहे. पाण्यात उडी मारलं की आपलंही वजन कमी होतो आणि तो पृथ्वीवर वाहतो असं, है ना? किंवा खूप हवामान आणि झरे वगैरे असेल तर थोडाफार उडतो. पृथ्वीपेक्षा हलका आहे. त्याच्यापेक्षा हलकी आहे, सूक्ष्म आहे अग्नी. अग्नी तर खाली पेटवलं तर वरच्या बाजूला जाते. पाहिलं असं अग्नी वर जाते, बरोबर आहे? तर पृथ्वीपेक्षा सूक्ष्म आहे जल, जलपेक्षा सूक्ष्म आहे अग्नी, अग्नीपेक्षा सूक्ष्म आहे वायू. वायू तर खाली येत नाही, वरच राहते ते. किती सूक्ष्म आहे. आणि वायूचा आकार दिसत नाही, फक्त त्याला अनुभव करू शकतोय. थंड आहे की गरम हवा आहे, हवा चाललं आहे का बंद आहे, एवढंच. तर सूक्ष्म आहे का नाही? ह्या रूममध्ये हवा आहे, पण दिसतंय का? मग हवा दिसत नाही, देव कुठून दिसणार? बरोबर आहे का नाही? पण हवा आहे का नाही? अग्नी आहे. चला पुढे जाऊया. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. आकाश तर अजून सूक्ष्म आहे. आकाश त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. आकाशकडे असं बघा, निळा निळा दिसणार. काय दिसतोय? निळा दिसतोय पूर्ण. आता काहीतरी सायंटिस्ट लोकांनी त्याला नाव दिलेलं आहे, काय ब्ल्यू नाव दिलं ना? हां, ब्ल्यू स्काय नाही, अजून एक ते शब्द आहे ना माझा, कृष्ण काहीतरी नाव दिलं आहे. कृष्णविवर, काय कृष्णविवर नाव दिलेलं आहे. तर सर खरोखर कृष्णविवर आहे. म्हणजे कृष्णाचं स्वरूप दिसतो त्या आकाशमध्ये निळा. कृष्ण कसे आहेत पहिलेच सांगितलेलं आहे, घन इव श्याम. श्याम सुंदर आहेत भगवंत. तर आकाश किती सूक्ष्म आहे. अजून जेवढं लांब जाणार तेवढं आकाश लांबच जाणार. सूक्ष्म आहे का नाही? झाले का? किती? 5 झाले. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. त्याच्यापेक्षाही सूक्ष्म काय आहे? मन. मन फार सूक्ष्म आहे. मन दिसतोय का? बरोबर आहे. मी प्रवचन करतोय, माझं मन कुठं आहे तुम्हाला माहित आहे का?
तुम्ही प्रवचन ऐकताय, तुमचं मन कुठे आहे मला माहीत आहे का? इथून कुठं गेला, कसं गेला, गाडी लागली का त्याला जाण्यासाठी? तुमच्या मनाला इथून घरी जाण्यासाठी गाडी पाहिजे का? घोडा पाहिजे? काय पाहिजे का? काहीच लागत नाही. मग भगवंताला सुद्धा कुठे बी जायचं असेल, यायचं असेल तर काय वस्तूची गरज आहे का? गरुडाची बी गरज आहे का? कधी कधी गरुडावर बसून जातात, आम्ही बी कधी कधी गाडीवर बसून जातो, एखाद्या गोष्टीमध्ये मन लावतो. पण जर सूक्ष्म शरीराने जायचं असेल तर कुठेही कसंही जाऊ शकतो, केव्हाही जाऊ शकतोय. तर मन सूक्ष्म आहे. आणि या मनापेक्षा जास्त सूक्ष्म काय आहे? बुद्धी. मन तर थोडं दिसतंय, मी प्रवचन देतोय, ते ध्यानपूर्वक ऐकतात का नाही मला दिसतंय. यांचं मन ह्या कथेत आहे का नाही हे मला दिसतंय तुमच्या चेहरा. पण बुद्धी अजून सूक्ष्म आहे. बुद्धीमध्ये डोक्यात काय चाललंय ते काहीच कळत नाही, कोणाच्या डोक्यात काय चाललंय. बरोबर आहे? ते एकदा एक शाळेत एक गुरुजी मुलांना शिकवत होता. ते शिकवत होता की हे बघा मुलांनो, हे खडू दिसते का? त्या काळात खडूवरनं शिकवायचं ना. आता ते इलेक्ट्रिक बोर्ड आले ना. बोर्ड दिसतोय का? खडू हो येस सर. डस्टर दिसतोय का? येस सर. चेअर दिसतोय का? येस सर. माईक दिसतोय का? येस सर. देव दिसतोय का? नो सर. म्हणजे देव नाही. काय शिकवतोय मुलांना तो गुरुजी? शाळामध्ये शिकवतोय, सर्व मुलांना नास्तिक बनवत आहे, देवावरने त्यांचा विश्वास काढत आहे तो. हे बघा, या जगातली सगळे वस्तू दिसतात पण देव दिसत नाही. ह्याचा अर्थ काय? सगळे मुलं एका स्वरामध्ये देव नाही. बरोबर आहे का नाही? का जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास करणं फार अवघड आहे. आणि भगवंत इथं दोराचं उदाहरण देतात. कशाच्या? दोरा दिसत नाही पण ह्याला जर असं बाजूला केलं तर दिसणार. तसं हे भौतिक प्रकृतीचे सर्व आवरण आम्ही बाजूला केलं असं आणि त्याच्या आत जाणार, त्याचे अध्ययन करणार, अभ्यास करणार, नामस्मरण करणार, तेव्हा देव दिसणार. पण देव दिसत नाही म्हणून आपण देवाला बाजूलाच काढून टाकायचं, असं एक धारणा चाललेलं आहे. तर देव आहे. तर ते गुरुजी शिकवत होते, जे दिसतंय ते नसतंय अशी म्हण आहे. पण ते गुरुजी काय शिकवतंय? जे दिसतंय तेच आहे आणि जे दिसत नाही म्हणजे ते नाही. पण एक विद्यार्थी होता त्यांच्या शाळेतला, हरे कृष्णच, सत्संगमध्ये येणारा, सत्संगमध्ये बसणारा, असा संकर्षण सारखा ही भक्ती हे सगळे सत्संगमध्ये येतात. ते उठून उभा राहिला. माझा जरा मराठी मागणे पुणे तर तो उठून राहिला. सर म्हणले मला काय बोलायचं आहे. म्हणे बोल. माझे काही प्रश्न आहेत व त्याचे उत्तर पाहिजे. बरं म्हणले. त्याने म्हणले बघा मुलांनो, आमचे सर आमचे गुरुजी दिसतात का? सगळे विद्यार्थी म्हणले हो. आमच्या गुरुजीची टोपी दिसताय का? म्हणले हो. आमच्या गुरुजीचा विचार दिसतोय का? हो. कुर्ता दिसतोय का? हो. हां. आमच्या गुरुजीचे हात दिसतंय का? हो. आमच्या गुरुजीच्या हातात खडू दिसतंय का? हो. म्हणे आमच्या गुरुजीची बुद्धी दिसते का? नाही. याचा अर्थ आहे आमच्या गुरुजीला बुद्धी सिद्ध करून दाखवलं त्याने. अशा प्रकारे तर्कने तर्काला हरवला पाहिजे. पण हे तर्क वितरण करण्यात काही अर्थ नाही. शास्त्र स्वीकार करायचं, शास्त्र घ्यायचं, ह्याला जरा नीट ध्यानपूर्वक एकांतामध्ये बसून ह्याचं अध्ययन व्यवस्थित करायचं. तुम्हाला शास्त्रामध्ये भगवंताबद्दलची सगळं माहिती भेटणार. तर अशा प्रकारे समाजमध्ये लोक चुकीचं ज्ञान शिकवायला लागलेत. त्याचे क्लासेस असतात प्रभू. नास्तिक लोकांचे क्लासेस चालू झालेत आणि ते त्या क्लासांमध्ये, त्या सत्संगमध्ये, त्याला सत्संग म्हणू शकत नाही आपण, है ना, जे काही ते कोर्सेस करतात किंवा काय, त्यामध्ये लोकांना नास्तिक बनवत आहेत. असे काही उदाहरण देऊन एकदा ते एक व्यक्तीने, मोठ्या व्यक्तीने सेमिनार घेतला आणि त्यात त्यांनी सांगितलं की देव नाही आहे. जर देव असेल तर आम्ही एवढा त्यांचा प्रचार करतो देव नाही आहे, देव नाही आहे म्हणून, तर आतापर्यंत येऊन आम्हाला काहीच केलं नाही त्याने. हे प्रमाण त्याचं की देव नाही आहे.
तर त्यांना वाटतं देव खरंच नाही आहे, नाही तर आतापर्यंत काहीतरी झालं असतं माझ्या जीवनात, बरोबर आहे का, असं त्यांना वाटतं. काही जण म्हणतात बघा देव असेल तर आम्ही इथं काय करू, 10पर्यंत संख्या गिणूया. ते त्या देवाने स्वतः येऊन इथं सिद्ध केला पाहिजे मी आहे म्हणून, म्हणजे देव प्रकट व्हायला पाहिजे 10पर्यंत संख्या मोजण्यापर्यंत. अहो मोदी बी येणार नाही, तुम्ही 100पर्यंत मोजा. तो 100 आयुष्यभर मोजत राहा म्हणणार तो संख्या, बरोबर आहे का नाही. त्यांना एवढंच काम आहे का तुमचे ते सेमिनारमध्ये येऊन ते साक्षी द्यायचं मी आहे म्हणून. देवाला सांगायची गरज आहे का मी आहे म्हणून, बरोबर आहे का. आणि भगवंत इथं भगवद्गीतेमध्ये सांगत आहेत, माझ्यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. मत्त परतरम नान्यात किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणायुहा. तर अशा प्रकारे अरूपम शब्दाची व्याख्या केलं की भगवंताला लोक दिसत नाही म्हणून ते निराकार आहे म्हणतात, किंवा निर्विशेष आहे, किंवा शून्य आहेत, अशा प्रकारची व्याख्या करतात. आणि अशा प्रकारचे बी भक्ती करणारे लोक आहेत बरं का. निर्विशेष निराकारची बी भक्ती करणारे लोक या जगात भरपूर आहेत. मी कोणाचं नाव घेत नाही, पण त्यांचे मोठे मोठे ट्रस्ट आहेत, मोठे मोठे सत्संग सेंटर आहेत त्यांचे, आणि त्यामध्ये खूप भगवंताला निराकार म्हणून ते शिकवतात. भगवंत निराकार आहेत, भगवंत निराकार आहेत म्हणून. तर भगवंत इथं सांगतात आणि प्रभुपादजी सांगतात अरूपम हा शब्द सच्चिदानंद स्वरूप दाखवतो. तर श्वेताश्वर उपनिषदमधून प्रभुपादजी सांगतात अरूपम म्हणजे भगवंताचं जे रूप आहे ते आपल्यासारखा नाही आहे. आपलं जे रूप आहे हाड मासचं बनलेलं आहे ना, हे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश ह्यानेच तर बनलेलं ना आपलं शरीर पूर्ण. पण भगवंताचं शरीर ह्या पदार्थाने बनलेला नाही आहे. तर तो कोणत्या पदार्थाने बनलेला आहे, भगवंताचं शरीर कोणत्या पदार्थाने बनलेलं आहे किंवा कोणत्या वस्तूने बनलेलं आहे. नाही बनलेलं आहे, 3 वस्तूने बनलेलं आहे. ते भगवंताचं शरीर 3 वस्तूने बनलेलं आहे. आताच वाचलो मी, म्हणून ना वाचल्यानंतर पण लक्षात राहत नाही, म्हणून ह्याची व्याख्या करायची गरज असते का, नाही तर पुस्तक वाचून सगळेच महाराज झाले असते की, बरोबर आहे. तर ते 3 वस्तू पुन्हा सांगतो, सत चित आणि आनंद. भगवंत कसे बनले, सच्चिदानंद आहेत. भगवंताचं शरीर कसं आहे, सच्चिदानंद विग्रह. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण. तर अनादिर आदी भगवंत अनादी काळपासून आहेत आणि त्यांच्या आदी कोणी नाही आहे आणि त्यांचा अंतही काही नाही आहे. अनादिरादिर गोविंद सर्व कारण आणि सर्व कारणांचे जे कारण आहे ते भगवंत आहेत. आणि सत चित आणि आनंद ह्या वस्तूने भगवंताचं शरीर भेटलेलं आहे. आता वेळ तर झालाच वाटते. आणि भगवान दामोदरांचं बी थोडं सांगायचं आहे. तर एकदा म्हणजे एक महाराज आहे ते सांगत होते की लोकांना भगवंत नको आहे, बरोबर, भगवंत नको आहे, पण भगवंतामध्ये जे 3 वस्तू आहेत सत चित आणि आनंद ते हवं आहे. सगळ्यांना सत्य हवं आहे का नको, खोटं कोणाला आवडतं का, घरी कोणी खोटं बोलले तर किती मोठे भांडणं होतात. खोटं कोणालाच आवडत, सत्यमेव जयते, सत्य सर्वांना हवंय. चित्त म्हणजे काय, ज्ञान, सर्वांना ज्ञान आवडतोय. कोणाला मूर्ख राहावं वाटतं का, अज्ञानमध्ये राहावं वाटतं का, नाही, सगळ्यांना ज्ञान पाहिजे. आणि आनंद, तर सगळ्यांना आनंद पाहिजे. दुःख होय का कोणाला, नकोय. तर भगवंत नको आहे, पण भगवंतामध्ये जी वस्तू आहे किंवा भगवंत ज्या वस्तूने बनलेले आहेत ती वस्तू पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे इनडायरेक्ट रूपमध्ये आम्ही भगवंताला शोधत आहे, पण भगवंत काही सापडत नाही. म्हणून आपण विचार करू चलो कमीत कमी आपल्याला सुख तरी मिळावं, आनंद तरी मिळावं, ज्ञान तरी मिळावं, है ना, सत्याने वागावं, सत्याने राहावं. हे तर प्रचार सर्वकडे चालू आहे. कोणी निराकारवादी असू द्या, शून्यवादी असू द्या, निर्विशेषवादी असू द्या, इवन तो राक्षस असू द्या, त्यांनाही वाटतं सत्याने वागावं, प्रेमाने राहावं, सर्वांनाच वाटतं आहे ना.
काही जे चोर असतात, चोर दुसऱ्याच्या घरचा माल चोरी करून आणतात, पण जेव्हा त्याची वाटण्या करतात ते म्हणजे बरोबर करायचं बरं का, कमी जास्त करायचं नाही, खोटं बोलायचं नाही. किती आणलं रे सांग, काढ इथं बाहेर ठेव. म्हणजे अख्ख्या जगाला टोपी घाल देतं. पण हे जी चोर लोक जेव्हा बसतात तर ती म्हणते सत्य बोलायचं, खरं सांगायचं. तर जी असले लोक आहेत त्यांनाही सत्य पाहिजे. सत्य ह्या जगात सर्वांना पाहिजे, ज्ञान सर्वांना पाहिजे, आनंद सर्वांना. पण जे सत्यचित आनंदमय भगवंत आहेत ते कोणालाच नकोय. तर भेटणार का मग? नाही भेटू शकत. कारण त्याचे जे स्रोत आहेत त्यांनी जर ती वस्तू दिली तरच भेटणार. आणि ते केव्हा देणार? जेव्हा आपण त्यांची भक्ती करणार, साधना करणार, सेवा करणार, तेव्हा ते भगवंत प्रसन्न होऊन ते वस्तू आम्हाला देऊ शकतात. तर अशा प्रकारे आजचं हे श्लोकाची व्याख्या इथं थांबवू आपण. आणि भगवान दामोदरांच्या 2 मिनिटात 5 मिनिटात थोडक्यात काही सांगेन मी तुम्हाला. कारण पौर्णिमापासून हा महिना सुरू झाला आहे, पण सांगायचा अवसरच आला नाही. सत्संग झाली त्यानंतर हा महिना सुरू झाला आहे. तर कार्तिक पौर्णिमा पासने कुठली पौर्णिमा? हां, ही ह्यालाच कार्तिक म्हणतात का? ते कार्तिक पौर्णिमा. हां, ही शरद पौर्णिमापासून कार्तिक पौर्णिमापर्यंत एकादशीनंतर हा कार्तिक मास आहे. आणि कार्तिक मासला वैदिक शास्त्रामध्ये दामोदर मास म्हणलेला आहे. जसं आपण अधिक मासला पुरुषोत्तम मास म्हणतो आहे ना, देवाच्या नावावरने. तर ह्या महिन्यामध्ये विशेष म्हणजे भगवंतांना यशोदा मैयाने दोरीने बांधले होते. म्हणून त्यांच्या इथं फोटो पण आहे बघा. यशोदा मैया एक सोनेरी दोरीने भगवंतांना बांधत आहे. तर हे दिवाळीच्या दिवशी बांधले होते यशोदा मैयाने, दिवाळीच्या दिवशी. त्यामुळं हा पूर्ण महिन्यामध्येच भगवंताला दिवा लावला जातोय, दिवा अर्पण केला जातोय. बरेच लोक दिवा लावून ठेवून देतात भगवंतासमोर, पण या हरिकृष्ण आंदोलनमध्ये दिवा दाखवला जातो भगवंतांना. तर भगवंताचे चरण, भगवंताची नाभी आणि भगवंताचा मुखमंडल अशा 3 ठिकाणी आणि भगवंताच्या पूर्ण देहाला दिवा अर्पण केला जातोय. तर चरणमध्ये 4 वेळीस लक्षात ठेवा, आणि भगवंताच्या नाभीला 2 वेळीस, आणि भगवंताच्या मुखमंडलला 3 वेळीस, आणि भगवंताच्या पूर्ण देहाला 7 वेळीस असं दिवा फिरवायचं. ह्याचा अर्थ असा आहे की पहिले भगवंताचे चरण दर्शन करायचं, त्यानंतर भगवंताच्या कटी प्रदेश म्हणजे नाभी प्रदेश दर्शन करायचा, आणि मग मुखमंडल दर्शन करायचं. डायरेक्ट भगवंताच्या मुखाकडे बघायचं, डायरेक्ट भगवंताचा जे तेज आहे, जे मुखमंडल आहे ते बघायचं नाही. शरणापासून आपली दृष्टी वर गेली पाहिजे. तर अशा प्रकारे भगवंताने पूर्ण भगवंताच्या सुंदर शरीरचे असं दर्शन करायचं आहे. मला असं वाटते सर्व अवतारमध्ये, सर्व लीलांमध्ये भगवंताचे जे सुंदर स्वरूप आहे त्याचं दर्शन एवढं होत नाही. पण हे दामोदर जे स्वरूप आहे त्यामध्ये फक्त भगवंताने कोपिन घातली बस. पूर्ण भगवंताचा जे देह आहे, शरीर आहे, अंगक्रांती आहे, कांती आहे ते दाखवली जाते, ते दर्शन होत आहे. बरेच वेळा भरपूर भगवंताला शृंगार केला जातोय, तर ते शृंगारमध्ये भगवंताचं दर्शनच होत नाही. एवढा तोंड दिसतं, एवढे हात दिसतात, है ना. पूर्ण भगवंताचे खरोखरचं जे सौंदर्य आहे, खरोखरच भगवंत जे सुंदर आहेत ते आम्हाला बघायला मिळत नाही. पण इथं आपण दामोदर लीलामध्ये भगवंताचं सौंदर्य पूर्णपणे पाहू शकतोय. तर अशा प्रकारे आपल्याला हे 1 महिना आता आपण इथं सत्संगमध्ये करणार आहोत दीपदान, पण घरी गेल्यावर सुद्धा आपापल्या घरी सकाळ संध्याकाळ 2दा, जमला तर 2दा, नाहीतर कमीत कमी 1दा तरी संध्याकाळी सर्व कामातून निवृत्त होऊन भगवंताला दिवा दाखवायचे. आणि जर तुम्ही तुपाचा दिवा दाखवले तर फार उत्तम. आणि तूप तुम्हाला दुर्मिळ असेल, मिळत नसेल ओरिजिनल गाईचं, तर तिळाचं तेल उत्तम मानलेलं आहे शास्त्रामध्ये. कारण हा तेल शब्द आला तिळपासने, तिळापासने तेल आलाय. नंतर कशाच्याही तेल काढले, आता माणसाचं पण तेल काढायलेत. काही बी कापूसचं तेल काढायलेत लोक आता, सरकी पेंडचं तेल,
हां, पण हे बी तेल तेल नाही आहे, तेल म्हणजे तिळाचं तेल. तर अशा प्रकारे 2 वस्तूने भगवंताला आपण दिवा दाखवू शकतो. आणि दिवा दाखवल्याने जेव्हा आपण भगवंताला दिवा दाखवतो तर आपल्या जीवनात सुद्धा प्रकाश येतो. आपलं जीवन पण मंगलमय होतो. आणि भगवंतांना तर आपण दिवा दाखवतो, भगवंताला दररोज जातो, त्यांच्या जवळ जाऊन दिवा अर्पण करतो, तर त्याचा लाभ आपल्याला भेटणारच आहे. आणि ह्या महिन्यामध्ये दीपदानची खूप महिमा पण आहे. आता महिमा सांगितलं की प्रवचन वाढणार, तर पुढच्या शनिवारी प्रभूजी तुम्हाला हे दामोदर मासची पूर्ण महिमा सांगतील. हे कसं आपण हे दामोदर मास किती महत्त्वपूर्ण आहे, या महिन्यामध्ये आपण अजून काय काय करू शकतोय. पण कमीत कमी दिवा दाखवायचा आपापल्या घरी सर्वांनी. आणि इथेही आपण आता दामोदर अष्टकम गाऊया. दामोदर अष्टकमध्ये सत्यव्रत मुनीने जे लिहिलेली गीत आहेत, भगवान दामोदरांचंच वर्णन केलेलं आहे. की त्या लीलेमध्ये एकदा सांगण्यापेक्षा दररोज एका श्लोकचा आपण अनुवाद वाचूया. की कशा प्रकारे भगवंत मैया यशोदाच्या हातातली छडी पाहून पळत आहे. यशोदा मैया त्यांच्यापेक्षा जास्त वेगाने धावून त्यांना पकडत आहे, दोरीने बांधत आहे. भगवंत रडत आहेत, स्वतःचे डोळे स्वतः पुसत आहेत. असे पूर्ण सुंदर. एवढंच नाही, भगवंताचं जे गळ्यातलं त्रिरेखांक कंठ, भगवंताचे 3 असे रेखा असतात गळ्यात, ते सिसक्या घेणं म्हणजे हिचक्या घेतात ना रडताना मुलं. हां, असं करतात. तर भगवंत बी ते करत आहेत लहान मुलासारखं. तर हे सुंदर असं रूपाचं वर्णन ह्या दामोदर अष्टकामध्ये आहे. जर तुम्ही अनुवाद वगैरे दररोज वाचले तर तुम्हाला ते संस्कृतमध्ये असून सुद्धा त्याचा अर्थ कळणार. पण वाचायला पाहिजे घरी जाऊन, पाठवायला पाहिजे सर्व भक्तांना. तर ते आपण करा. आणि आता आपण इथं दीपदान करूया. इथं प्रभूजींनी खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहेत दीपदानाची. दिवे काही विशेष बनवलेले आहेत इथं दिवे, तर तेही मी सांगून ठेवतो तुम्हाला, तुम्हीही करू शकताय. अजून जास्त फळ भेटणार त्याच्यातलं. तर एकतर गाईच्या तुपात भिजवलेले कापूस लावले आणि ती लकडी जी आहे तुळशीची लकडी वापरलेली आहे भगवंताला. तर भगवंताला तुळशी अतिशय प्रिय आहे. तर अशा प्रकारे बनवू शकता तुम्ही दिवे पण. किंवा मातीच्या दिवामध्ये वात ठेवून जसं आपण करतो, कारण इथं तेल वगैरे सांडतो ना, सत्संग आहे. तर जर चिकटपणा कोणाच्या हातातून दिवा पडलं, पुन्हा पुसत बसायचं, तरी खूप सुंदर सिस्टम आहे दिवे बनवायची. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे दिवे वापरले पाहिजेत. तर आणि एवढंच नव्हे, आपल्या घरी तर आपणही गावात एक एक दीपदानचे कार्यक्रम घ्या सर्वांनी आपापल्या घरी. एकदा तुमच्या घरी झाला की एकदा तुम्ही घ्या, आमच्या घरी या, आम्ही दीपदान करूया. तर अशा प्रकारे आपापल्या घरी सत्संग कार्यक्रम आणि दीपदानचा कार्यक्रमही घेऊ शकताय. 4 माणसांना बोलून दिवा दाखवले, लोकांना माहीत पडेल की भगवंताला दिवा कसं दाखवलं पाहिजे. बरोबर. तर अशा प्रकारचे कार्यक्रम आपण घेऊ शकताय प्रचार प्रसारचा. आणि भगवान दामोदराची लीला वाचायच्या, किंवा ज्यांना जमते तर त्यांनी त्याच्यावर व्याख्यानही देऊ शकताय. ठीक आहे, इथं थांबूया. हरे कृष्णा.